दादांना भेटायला गेलो. मला आवर्जून ही गोष्ट म्हणजे मला तर अशी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे मी आठवणीत असं की बघा ती गेल्यानंतर विचारायचं तो माणूस चहा का कॉफी? हां. मग ते मी कॉफी सांगायचो. हं, हं. असा एक 2-3 वेळा विषय झाला आणि मला आठवतंय आम्ही काटेवाडीच्या बंगल्यावर होतो आणि ती परत विचारायला आला म्हणजे 3-4 भेटीच्या नंतर काटेवाडीच्या बंगल्यावर आम्ही होतो आणि त्याने विचारलं चहा का कॉफी? तर दादांनी सांगितलं की त्याला फेसाळलेली कॉफी आवडते. म्हणजे माझ्यासारखा एवढा छोटा कार्यकर्ता त्याची आवड लक्षात ठेवून मध्यंतरी एक दिल्लीला मीटिंग होती. मीटिंग संपवली मी आमदार झाल्यानंतर आणि पुण्यात मी एअरपोर्टला आलो. दादा आले तिथे लॉन्चला मी VIP लॉन्चला बसलो होतो. दादांनी तिथंच सह्या करायला चालू केली. साधारणपणे म्हणजे मोठे 8-10 गट्टे तिथं बसून सह्या केल्या सगळ्या. या अशा आहेत त्या इतकं म्हणजे किती काम करणारा माणूस बघा ना. म्हणजे मी बऱ्याच वेळा बघितलं टायमिंग जर दिलं 11 वाजता 99% वेळा म्हणजे मीच नाही सगळेच महाराष्ट्रात दादा टायमिंग चुकवत नव्हते. कारण हाकलूनच द्यायची टायमिंग चुकलं की. त्यामुळे भीती आहे त्या माणसाची आदरपूर्व होती. मी माहिती घेतली कारखाने निवडणुकीची. कारखाना असं आहे आणि तुला निवडून कसं येईल? मी म्हणलं दादा अशी झालंय बंद पडलाय तो चालू करतो. मला हा अनुभव आहे आणि सांगोला चालू केलाय तुम्हीच दिला होता त्यामुळं मग मला म्हणले ठीक आहे निवडणूक लावू तू लगेच तू फक्त निवडून ये. नाही निवडून आलं तर तोंड दाखवले. त्याच्या पुढचा शब्द माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा होता. तू कारखाना निवडून ये चांगला चालू तुला विधानसभेला तिकीट देतो. त्यावेळी मला सांगितलं. मला पहिलं स्वप्न दादांनी दाखवलं आमदार होते त्यांच्याकडं फाईल असायची. म्हणजे अभिजित पाटीलनं काय काम सांगितलं ते सगळं अभिजितच्या नावावर ठेवायचं. प्रत्येकाने त्या कामाचा पाठपुरावा झालंय का कसं झालंय काय आहे काम काय आहे कसं ही होतंय नाही होतंय लगेच सांगायचं कारण अनुभव दीर्घ होता. ते चुकीचं काम आहे मी नाही करणार. बरोबर हो ना. PM साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा एका पुलाच्या उद्घाटनाला गेले आणि त्या पुलाचे पिलर आहेत त्यातल्या एका पिलरला कलर द्यायचा राहिला. कोणाच्याच लक्षात आलं नाही दादा ज्याला ज्याला राजकीय जीवनात यायचंय त्यांनी दादाला फॉलो केलं पाहिजे. खासदार साहेब समोर असे त्या अँगलनं सोप्यावर दादा बसले होते. मी एकदम शेजारच्या अलीकडच्या खुर्चीवर होतो आणि मग करमाळ्याचं कसं माळशेराचं कसं हे सगळे मला विचारलं. म्हणलं दादा मी सोबत करू आपण असं म्हणून तो कसं लढणार? दादा तुम्ही ताकद द्या म्हणलं मी सगळ्या जागा घड्याळावर लढतो. एका 2-4 जागा आम्ही तो तर लढतो नाही दादा मी दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावे आमची इच्छा. त्या दिवशी घटना घडली त्या आदल्या दिवशी मी त्यांच्या PNशी बोललो की दादांनी मला सभेची वेळ द्यावी म्हणजे दादांना उद्या विचारून सांगतो. उद्या दादा 9:04 मला पहिला फोन आला की दादांच्या प्लेनचा अपघात झाला. मी जागेवर खालीच बसलो मला सुधरच ना काय आणि मी यांना एक अर्धा तास एका जागेलाच बसलो. तुम्ही आता भावनिक झालाय खरं तर हे कुणालाच न पचवण्याजोगं आहे हे सगळं. असं वाटायला लागली दादांना शब्द दिलाय की घड्याळाच्या जागा निवडून आणतो. त्यामुळे इतकी जबाबदारी प्रचंड वाढली आणि आता मलाच की सगळ्या जागा निवडून आणणं हीच दादाला अंजली असते. नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको आपणा सर्वांना माहिती आहे की काल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. खरं तर फक्त शब्द म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थानं राजकारणामधली आणि एकूणच सार्वजनिक जीवनामधली कधी न भरून निघणारी पोकळी खरं तर महाराष्ट्रामध्ये तयार झाली. काल त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं त्यांचं महाराष्ट्रामधलं मोल मला वाटतं की सगळ्या माध्यमांमधून व्यक्त झालं. काल ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला पंढरपूरमधून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी इथंच भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण केली आणि तात्काळ ते बारामतीला गेले होते. महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक नेते काल पोहोचले. आज सकाळी दादांचा अंत्यविधी झाला.
खरं तर आबा, ही न पटणारी, न पचणारी गोष्ट आहे. ज्या पद्धतीनं हा संपूर्ण धक्का बसला. मुळातच रोज सकाळी पहाटे उठून कामाची लगबग करणारा माणूस, रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून टीव्हीच्या समोर आपल्या समोर असलेला माणूस, परखड, स्पष्ट वक्ता, होत असेल तर होय, नसेल तर जाग्यावर निक्षून सांगणारा, कामाचा धडाका असलेला, प्रशासनावर उत्तम पकड असलेला आणि मला वाटतं आत्ताच्या राजकारणामध्ये एकूण सहकारासोबतच सामाजिक जीवन, वेगवेगळ्या चळवळी, आंदोलनं अशा बऱ्याच प्रश्नांची सर्वांगीण जाण असणारा राजकारणी म्हणून खरं तर हा राजकारणी होता. पश्चिम महाराष्ट्राचं नुकसान झालंच, परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि देशाचं नुकसान झालंय. खरं तर काय भावना आहे? तुम्ही त्यांचे सहकारी राहिलाय, तुम्ही त्यांच्या पक्षाचे आमदार आहात शरद पवारांनी ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये. काय भावना आहे मनामध्ये, की कालच्या ह्या प्रसंगानंतर तुम्ही बोलताना भावूक झाला होता, ज्यावेळेला तुम्ही आमच्यासोबत पहिली प्रतिक्रिया दिली. अभिजित पाटलांच्या मनामध्ये कालपासून आपण काय गमावलं अशी भावना आहे आणि आता काय वाटतं? खरं तर जे ज्या माणसानं वडिलांप्रमाणे प्रेम दिलं आणि जे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, त्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, काही नाही. पण दादांनी गेल्या 7-8 वर्षापासून मी संपर्कात आहे. म्हणजे जेवढा पवारसाहेबांशी संपर्क किंबहुना त्यापेक्षा जास्त दादांशी माझा संपर्क आला. पूर्वी तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या. काही काम असेल तर दादांकडेच जायचो आणि काही धोरणात्मक असेल तर पवारसाहेबांकडे जायचो. आणि मग दादांकडे जात असताना कारखानदारी अनेक विषय म्हणजे मला आठवतंय कारखान्याच्या बाबतीत दादांना जर बोलत असेल, "दादा मिल साईज काय आहे? बगॅज पूल किती आहे? मॉइश्चर किती येतो?" टेक्निकल गोष्टी इतक्या. साखर एवढी स्वस्त विकली, कुणी विकली, त्यांनी का विकली, त्याची प्युरिटी काय आहे, एकूण सगळे इतके बारकावे दादांना माहीत होते. आणि दादांबरोबर राहत असताना अनेक असे प्रसंग आहेत. म्हणजे दादांना भेटायला गेलो. मला आवर्जून ही गोष्ट म्हणजे मला तर अशी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे मी आठवणीत असं की बघा ती गेल्यानंतर विचारायचं तो माणूस, "चहा का कॉफी?" हां. मग ते मी कॉफी सांगायचो. हं, हं. असा एक 2-3 वेळा विषय झाला आणि मला आठवतंय आम्ही काटेवाडीच्या बंगल्यावर होतो आणि ती परत विचारायला आला. म्हणजे 3-4 भेटीच्या नंतर काटेवाडीच्या बंगल्यावर आम्ही होतो आणि त्याने विचारलं, "चहा का कॉफी?" तर दादांनी सांगितलं, हं. की त्याला फेसाळलेली कॉफी आवडते. हे हां. माझ्यासारखा एवढा छोटा कार्यकर्ता त्याची आवड लक्षात ठेवणं, हे किती संवेदनशील माणूस आणि जर माझ्यासारख्याला ते म्हणजे न पटणारीच गोष्ट झाली. हं, हं. म्हणजे विशेष तुम्हाला सांगतो, की अ, त्या दिवशी घटना घडली. त्या आदल्या दिवशी मी त्यांच्या पी-एनशी बोललो, की दादांनी मला सभेची वेळ द्या म्हणून. ते हं. म्हणले, "दादांना उद्या विचारून सांगतो." उद्या दादा बारामतीत. आणि सकाळी उठल्यानंतर हे घडतंय. म्हणजे उद्ध्वस्त ह्याच्यापेक्षा दुसरा काही शब्द असू आणि त्यांनी इतकं काय शिकवलं, म्हणजे त्यांचा मूळतः स्वभाव निर्व्यसनी राहणं, टापटीपणा, घड्याळ त्यांना आवडायचं. मला घड्याळ आवडायची. हं. विधान भवनात आम्ही बसल्यानंतर बऱ्याच वेळा घड्याळावर चर्चा झाली. पेन दादांना आवडायचे. दादांना दादा एवढं आहे, की मी दादांबरोबर इतक्या गप्पा मारल्यात, की काय म्हणजे आयुष्यातले इतके क्षण हे कोणत्याही नेत्याबरोबर एवढी जवळीक येणं हं, हं, हं. आणि तो असा अचानक निघून जाणं, हे सहनच न होणारी गोष्ट आहे. म्हणजे मला सुरुवातीचा काळ म्हणजे मी साखर कारखानदारीत नवीन आलो होतो. पहिला साखर कारखाना ज्यावेळेस विकत घेतला, त्यावेळेस दादांची मी एका व्ही-एस-आयच्या मीटिंगमध्ये भेट झाली. मग साखर कारखानदारीवर तिथं बोलत असताना मग ती ओळखीतनं मग पुन्हा ह्याच्यात नंतर कोरोना काळामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजनचा प्रकल्प केला, त्यावेळेस जास्त घसट वाढली. हं, हं, हं. म्हणजे पहिला ऑक्सिजन प्रकल्प केला होता आणि दादांची आणि माझी एकदम म्हणजे घसट जास्त वाढली, की हा एक काहीतरी धाडस करणारा पोरगा आहे. आणि मग इतके बारकावे मला बघायचे मिळायचे. म्हणजे मी एकदा दादांना बारामतीला भेटायला गेलो होतो. दादांना कुठेतरी जायचं होतं. मला म्हणले, "बस गाडीत." हं, हं. गाडीत बसलो आणि आम्ही बारामतीतनं फिरत होतो. आणि तिथे एक कला के मंदिर म्हणजे असं एक दालन केलं होतं. बरं. त्याचं काम चालू होतं. तिथं गेले. हे पाहिजे, हे असं, कलर चुकलाय,
कोणा निघलाय इतकं बारीक बघायचे. रस्त्याच्या कडनं लगेच ती ही झालंय, घाण पडली, नगरपालिके सीओला अरे स्वच्छता केली नाही का? म्हणजे इतकं बारकं बघायचे, बारीक. मग आम्ही एक ठिकाणी गेलो होतो. मग त्या प्रकल्पाला कलर द्यायचा होता. बरं. म्हणजे 1, 2, 3 असे कलर तयार करून ठेवले होते. आणि त्याच्यामध्ये कोणता कलर चॉईस करायचा. दादानी म्हणले, "कोणता कलर करायचा?" असं मला विचारलं. मग मला तो राईट साइडचा आवडला होता. हां, ठीक आहे. ही मला पण तीच असं म्हणजे आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचारायचं म्हणजे हां. पण दादांना कन्फर्म केलं त्यांनी तोच आणि मग आत जात असता गाडीत तर मला इतक्या वेळा प्रवास करायला मिळाला. म्हणजे मध्यंतरी एक दिल्लीला मीटिंग होती. मीटिंग संपवली मी आमदार झाल्यानंतर आणि पुण्यात मी एअरपोर्टला आलो. आल्यानंतर आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा थांबले होते. बाबांना भेटलो. बाबा म्हणले, "कुठं निघालीत?" नाही म्हणले, "दादा येणार आहेत आता." मग आज दादा आहेत म्हणून थांबलो. दादा आले. तिथे लॉन्चला आम्ही व्ही-आय-पी लॉन्चला बसलो होतो. दादांनी तिथंच सह्या करायला चालू केल्या. साधारणपणे म्हणजे मोठे 8-10 गठ्ठे तिथं बसून सह्या केल्या सगळ्या. बरं. हे असे आहेत, ते आहेत, तसे. इतकं म्हणजे किती काम करणारा माणूस बघा ना. तिथं एअरपोर्टवर काम आटपून आले आणि तिथून सह्या केल्या. त्यांची काय कामं होती सगळ्याची बोलले आणि मग मी आपलं बसलो होतो साईडला. मग बोलत आलो बाहेर आम्ही गाडीपाशी आणि म्हणले, "कुठं चाललाय?" म्हणलं, "पंढरपूरला." "कुठल्या मार्गे?" म्हणलं, "भिगवण इंदापूर." "बस" म्हणले गाडीत आणि दोघंच गाडीत. बॉडीगार्ड नव्हता, ड्रायव्हर आणि आम्ही दोघं मागे. बसून भिगवणपर्यंत बारामतीला वळणार तिथपर्यंत. पण तुम्हाला सांगतो ते मला असं आज पण आठवतंय. ते ह्याच्यातलं फळं होती. केळी, हे ते काढून खा, ही घे. मग असं मला ते इतकं भावलं ना, म्हणजे असं बघा ना, काय म्हणजे आलाय, जेवलाय का नाही याचं काही नाही. आता काय म्हणजे इतकं त्यांनी जपलं आणि ते साल टाकताना बाहेर टाकल म्हणून दादाने सांगितलं तिथं डस्टबिन आहे. म्हणजे इतकं स्वच्छतेप्रिय होता. म्हणजे रस्त्यावर साल टाकली जाऊ नये, हे स्वतःपासून सुरू करणारा माणूस. बारामतीत एकदा फिरत होतो, तर ते इतकी झाडं लावले, इतकं हे केलंय, बिल्डिंग आकर्षक. मी बारामतीत गेल्यानंतर आपण कुठेतरी मोठ्या जगातल्या एखाद्या नामांकित शहरासारखं एक बारामती त्यांनी केलं. प्रत्येक गोष्ट स्वतः लक्ष देऊन बारकाव्यानं हे आणि त्यांचा स्वभाव होता. म्हणजे मी बऱ्याच वेळा बघितलं की टायमिंग जर दिलं 11 वाजता, कधी-कधी म्हणजे 11चं टायमिंग सकाळी 7चं टायमिंग असायचं. बरं. 7 वाजता देवगिरीवर भेटायचं. 7चं टायमिंग आणि 99% वेळा म्हणजे मीच नाही सगळेच महाराष्ट्रात. दादाचं टायमिंग चुकवत नव्हते. कारण हाकलूनच द्यायचे. टायमिंग चुकलं की. त्यामुळे भीती आहे त्या माणसाची आदरपूर्व होती. आणि 7 वाजताचं टायमिंग असलं, तर पावणे 7 वाजता त्यांच्या पी-ए किंवा ऑपरेटरचा फोन यायचा, कुठपर्यंत आलाय? म्हणजे प्रिपेअर्ड असायची यंत्रणा सुद्धा. आणि आलं की मुद्द्याचं बोलायचं, हे झालं, चला. आणि विशेष असायचं 7ला आलो आम्ही, 8ला गेलो, 9 दादांनी दिलेल्या टायमिंगला पण प्रत्येक वेळी गेल्यावर नाश्ता द्यायची. नाश्ता खाल्ला, जेवण तू खाल्ला का नाश्ता? चहा घे. मी पाहुणचार पण करायचो. माझाच नाही, अख्ख्या महाराष्ट्रातनं येणाऱ्या लोकांचा. आणि एखादा दोनदा तर तुम्हाला सांगतो, एखादा नाश्ता द्यायचा, तर नाही म्हणलं दादानं चहा घेतलाय, तर त्या माणसाला बोलवून "खवळे तुझ्या बापास देतोय." इथपर्यंत दे का नाही असं. ती हळवा माणूस होता. कामात एकदम करेक्ट, स्ट्रिक्ट आणि त्यांच्यावर अनेक आघात झाले, अनेक आरोप झाले. ह्या सगळ्याला त्या ठिकाणी तोंड देऊन त्या माणसानं मला खरं ते गुण शिकण्यासारखं आहे, की काही झालं तरी न थांबता, न थकता तो माणूस पहाटे 5 वाजल्यापासनं त्यांनी काम सुरू करायचे. मी ऐकायचो दादांचं, की पहाटे 5 वाजता दादा कारखान्यावर जायचे त्यांच्या आणि 6 पर्यंत सगळं 7 वाजता उरकून पुन्हा 7ला लोकांना भेटायला. म्हणजे दिवस हा लोकांसाठी आहे आणि साखर कारखान्यातला वेळ हा त्याच्या आधी काढायचे. म्हणजे आणि एकदम म्हणजे
दादांबरोबर अनेक वेळा जेवता आलं, जेवण केलं. दादांना आम्ही जेवलो म्हणजे विधिमंडळात बसायचो, गप्पा मारायचो. विधिमंडळात प्रश्न विचारले, त्याला उत्तर द्यायचे आणि दादांचा हजरजबाबीपणा, मिश्किल उत्तर, बरोबर. असं काय असायचं ना, की म्हणजे मनच जिंकून टाकायचे. खरं तर मला वाटतं तुमच्यासारख्या अनेक तशा अर्थानं दादांचे कार्यकर्ते म्हणूनच अनेक लोकप्रतिनिधींसाठी ते विद्यापीठ होतं. कारण किती वर्ष म्हणजे 8 टर्म ते विधानसभेमध्ये, पुन्हा लोकसभेमध्ये होते त्यांचं प्रतिनिधित्व आणि त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेला. पण थोडासा मुख्यमंत्रीपदापासून मागे राहिलेला हा कर्ता माणूस खरं तर काल आपण गमावला. हे असं असताना त्यांच्या कडक शिस्तीचे धडे तुम्ही सांगितले, शिस्तबद्ध होते. राजकीय जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर निर्व्यसनी असलं पाहिजे, शिस्तीचं असलं पाहिजे, लोकांसाठी उपलब्ध असलं पाहिजे, प्रश्नांची सोडवणूक करणारं असलं पाहिजे. खरं तर काल ज्यावेळेला ते गेले, त्यावेळेला 2 गोष्टी खूप गाजल्या. एक त्यांच्याबद्दलचं एक कार्टून आलं होतं, की एक कामाचा माणूस म्हणून एक रिकामी खुर्ची आणि ते असं वर स्वर्गाकडे चाललेत, असं चित्र. आणि दुसऱ्या बाजूला मात्र जिथं विमान कोसळलं होतं, त्याच्या आजूबाजूला फाईल आणि कागदांचा ढिगारा पडला. कसं बघता? काय शिकावं ह्या माणसाकडून राजकारण्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी जे उद्या नव्यानं या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये येऊ बघतायत अशी मुलं असतील किंवा तुमच्यासारखे काय काय कसे बघताय ह्या सगळ्या गोष्टी? म्हणजे कामाचा माणूस म्हणून मी तुम्हाला सांगतो, मगाशी मी सांगितलं एअरपोर्टवर उतरल्यावर सह्या केल्या. विमानात सुद्धा बसल्यावर हं. ते सह्या करायचे. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यावर, गाडीत बसल्यावर. एखादी फाईल असेल तर रस्त्यावर उभं राहून सही करायची. आणि त्यांचं एक म्हणजे मला आवडणारी गोष्ट कोणती, आता कधी-कधी गर्दीत असायचो आम्ही. हं. मग काही गोष्टी बोलायला येत नाही. मग आम्ही चिठ्ठीवर लिहून द्यायचो. हं, हं. चिठ्ठीवर लिहून दिलं. त्यांच्याकडनं मला 1-2दा असं झालं, की माझ्यासोबत कोणतरी पी-ए असतो, सहकारी असतो. बरोबर. त्याचं काम असतं. मग आपण त्याला सांगतो, "ती लिहून दे." हं. एखाद्या ज्याचं काम आहे त्याला म्हणतो ना, "लिहून दे." बरोबर. 1-2 वेळा ते अक्षर बरोबर नव्हतं. हं, हं, हं. काय अक्षर लिहून आणलं? म्हणजे हं. इथपर्यंत म्हणजे काम केलं त्यांनी, ही सुद्धा मग पुढच्या वेळेस मात्र नीट अक्षर. व्यवस्थिशीर नीट लिहून कानामात्रा चुकलंय का? इथपर्यंत हे हे जो नेटकापणा होता आणि म्हणजे महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. आज पण आहेत, मोठे आहेत. पण दादाची बराबरी कोणी करू शकणार नाही. हं. त्याचं कारण आहे, की नेते सांगतील, "हे काम करा, ते करा, असं करा." पण त्या प्रत्येक गोष्टी कशा करायच्या, इतकं बारीक लक्ष द्यायचे. म्हणजे आपल्याला एक व्हिडिओ आठवत असेल बघा. सीएम साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा एका पुलाच्या उद्घाटनाला गेले होते हं, हं. आणि त्या पुलाचे पिलर आहेत. त्यातल्या एका पिलरला कलर द्यायचा राहिला होता. बरं. कोणाच्याच लक्षात आलं नाही, दादा आहे फक्त लक्षात. हां. हा नेमकेपणा दुसऱ्या कोणातही आणि म्हणजे दादांच्या घरी एकदा आम्ही गेलो होतो एका वेगवेगळ्या कामानिमित्त. त्यावेळी झाडाचं पान खाली पडलं होतं. हां. त्यामुळे "अरे पान पडलं, उचल, उचल." हं. इतकं म्हणजे एकदम दक्षच काय. ते काय त्या हं. माणसाचं आणि ही जी गोष्टी आहेत ह्या गोष्टीवरती दादांवरती बायोग्राफी तर लिहिली जाईल. दादांचा सगळा इतिहास आणि दादांना ज्याला राजकीय जीवनात यायचंय, त्यांनी दादाला फॉलो केलं पाहिजे. जो दादा माणूस आहे, तोच दादा आहे खरा आणि सगळ्या बाजूनं म्हणजे दिलदारपणा, अ, प्रेमळपणा, तेवढाच कटुता, तेवढाच तो माणूस त्या ठिकाणी कामसूख, जो विषय आहे, तो विषय पटकन समजणारा. हं. विषय पटकन समजणे आणि त्याच्यावरचं सोल्युशन असणे आणि अनेक वर्ष ह्याच्यात काम केल्यामुळं त्यांचा अधिकारी ह्यांच्यावर इतका वचक होता बरोबर. आणि त्यांना काय म्हणतो कायदा हे सुद्धा माहीत होतं. जरी चुकीची खालनं माहिती दिली तरी लगेच ते हे करायचे. म्हणजे इतकं म्हणजे त्यांचा स्वतःबद्दलचा शार्प म्हणजे मी तुम्हाला सांगतो पूर्वी देवगिरीला भेटायचे. बरं. परत आता मंत्रालयात भेटायला चालू केलं ते. म्हणजे सकाळी 9चं टायमिंग दिलेलं असायचं सगळ्यांना आणि दादा येऊन बसायचे 7:30 मंत्रालयात. हं. मंत्रालय चालू होतं 10-11ला आणि दादा मात्र 7:30 पासून असायचे. म्हणजे महाराष्ट्रातला एकही मंत्री 7:30ला मंत्रालयात नसतो. फक्त दादा असायचे 6व्या मजल्यावर आणि त्यावेळेस आम्ही आमदार फक्त भेटायची
9 नंतर मग पब्लिक. हम्म. आणि हे फक्त आमदाराला माहित होतं की 7:30ला भेटतात दादा. त्यांच्या म्हणजे इतक्या गोष्टी म्हणजे त्यांच्याकडं फाईल असायची. हम्म. म्हणजे अभिजित पाटीलनं काय काम सांगितलं ते सगळं अभिजितच्या नावावर ठेवायचं हा, प्रत्येक आणि आमदाराची. त्या कामाचा पाठपुरावा झालंय का, कसं झालंय, काय आहे, काम काय आहे, कसं ही होतंय नाही होतंय लगेच सांगायचं, कारण अनुभव दीर्घ होता. हे चुकीचं काम आहे, मी नाही करणार, बरोबर आहे, होणार. म्हणजे इतकं त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलावं, म्हणजे इतके काही गोष्टी आहेत त्या खूप, म्हणजे त्यांच्याकडनं बारामतीबद्दलचं प्रेम इतकं की बघा ना, की मुंबईवरनं निघताना शेवट देखील बारामती. हम्म. इतकं त्या बारामतीला त्यांनी हे केलं होतं. आणि मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, माळेगाव कारखाना, एक त्यांचं उदाहरण बघा. मला नेहमी काही लोक उलटं बोलतात, पण मला ते, मी राज्याचे उपमुख्यमंत्री होते हम्म. आणि माळेगाव कारखान्याची निवडणूक लढली हम्म. हम्म. आणि जाहीर केलं की मी चेअरमन. हम्म. त्यावेळेस अनेकांनी टीका केल्या, पण मला त्यांचा तो गुण का आवडला. त्यावेळेस माझी एखादी सभासद असलेली संस्था जर अडचणीत आहे आणि मी जरी राज्याचा कारभार करत असलो आणि ती संस्था पुन्हा नीट होणं, त्या संस्थेवरती पुन्हा एकदा चांगले दिवस येणं, ह्यासाठी स्वतः म्हणजे हम्म. त्या पदाचा ह्याचा न विचार करता आपण तिथं येऊन पुन्हा ती संस्था नावारूपाला आली पाहिजे, त्यात होत असणाऱ्या काही गोष्टी, आणि मग स्वतः चेअरमन होऊन त्याचं बघून तो कारखाना अतिशय उत्तमरित्या करणं. म्हणजे आपण कुठं आहे, पदावर आहे आणि आपण हे करावं का, अशी जी काय स्पष्टवक्तापणा म्हणजे नाही, माझा कारखाना अडचणीत आहे, माझी ज्याच्यापासून सुरुवात झाली बरोबर. तो अडचणीत आहे, म्हणून पुन्हा माघारी येऊन तो सुरू करायचा. म्हणजे हा सुद्धा मागे वळून पाहण्याचा जो गुण होता. खूप काही म्हणजे दादांकडनं इतक्या आठवणी आहेत त्या खरं तर ते दादांच्या. विधानसभेत तुम्हाला आठवत असेल बघा, दूध भेसळचा मी प्रश्न मांडला होता. बरोबर. दूध भेसळ प्रश्नावरती झिरवळ साहेब उत्तर देत होते आणि मी सातत्यानं त्यांना मोका लावा, MPD लावा, मोका लावला पाहिजे, तर कारवाई झाली पाहिजे, आणि मी ऐकत नव्हतो. तिकडून मंत्री उत्तर द्यायची, मी इकडून प्रतिप्रश्न करायचो. दादांच्या लक्षात आलं की मी ऐकत. दादा उठून उभा राहिले आणि दादा म्हणले, कायद्यात तरतूद करतो, त्याला मोका लावता येते का, आणि ती माझी जबाबदारी असेल आमदार साहेब. म्हणजे बघा ना, म्हणजे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला उठून उत्तर द्यायचं खूप म्हणजे आणि अजून एक गोष्ट बघा मला आठवती की विधिमंडळात मी ज्यावेळेस आता 1 वर्ष झालं काम करतो, विधिमंडळात अजितदादांनी एवढं कोणत्याही मंत्री, ती तर उपमुख्यमंत्री, जेवढा वेळ बसतात तेवढं कोणच बसत नाही. म्हणजे दादा 5-5 तास आत बसायचे. मीटिंग असली तेवढीच करून यायचे, परत येऊन बसायचे. म्हणजे त्यांना त्या विधिमंडळातनं त्यांनी बोलताना मी बऱ्याचदा तिथं आत बसायचो गप्पा मारताना. दादांनी सांगितलं की ह्या विधिमंडळात मी तयार झालो. त्या विधिमंडळात प्रश्न समजून महाराष्ट्र समजला आणि त्याच्यामुळं मी अजून इथं वेळ देतो. आणि असं नाही की तिथं बसलेत आणि मोबाईल चालतेत. तिथं बसून काय बोलतेत ह्याच्यावर लक्ष, तिथं बसलेलं असताना बोलत बोलत सह्या करणे, कामं तिथं आत चालू, पण आत दप्तरच चालू, पण आत बसून. बरोबर. आणि लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं. प्रश्न गरज पडली उठून लगेच उत्तर द्यायचे. म्हणजे अनेक विषय आपल्या इथं आठवत असेल बघा. आमदार समाधानदादा अवताडे साहेब आमचे सहकारी, त्यांनी एक आपल्या इथल्या मदारी समाजाच्या घरकुलाचा विषय मांडला होता. होय होय. तर दादांना तो प्रश्न नव्हता ऍक्च्युली, पण दादांना ते प्रश्न लक्षात आला, उठून उभारून उत्तर दिलं. म्हणजे मीच नाही, अनेक आमदारांना म्हणजे तो जो त्यांना विषय समजला की इतकं म्हणजे त्यांच्याबद्दलचं. आणि त्यांच्या विधिमंडळातलं कामकाज असताना किंवा मी तुम्हाला सांगतो, मी आमदार झाल्यापासून, आधी पण खूप वेळा आमदार झाल्यापासून जी मंगळवारी कॅबिनेट असते, मी कॅबिनेटला जायचो. असा माझा आठवडाच नसायचा की मी दादाला भेटलो. त्यामुळं ह्या वर्षात तर इतकं जवळीक आली होती की
खरं तर तर तसं नाही. एक गोष्ट आहे म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही दादांबद्दल सांगताय. आता जो माढा मतदारसंघामधला आणि पंढरपूरमधला जो प्रेक्षक आम्हाला बघतोय, त्याच्या मनात 2 गोष्टी चालल्या त्या. कारण ते माझ्या मनामध्ये चालल्या त्या, की जे तुम्ही वर्णन आता दादांचं सांगताय, त्यातले बरेच तुम्ही आहात. म्हणजे ज्या पद्धतीने तुमचं पहाटे कारखान्यावर जाणं असतंय. ऐन टाईमाला तुम्ही धाड टाकल्यासारखं धाड टाकता. कारखाना फिरून घेता. कडक शिस्तीचे आहात, होय. कपडे नाद आहे तुम्हाला. आम्ही बघतो की म्हणजे ते विधिमंडळामधले तुमचे दिवस किंवा कालच्या हिवाळी अधिवेशनातले दिवस, आज कुठला जॅकेट घातलाय ह्याचे दिवस तुमचे असायचे. मग तो एक नाद आहे. पेन अडकवणं, घड्याळाचा तुम्ही म्हणला तसा नाद आहे. चांगलं खाण्याचा तुम्हाला नाद आहे. हे आपण छोटे कार्यकर्ते आहोत, तुम्ही मगापासून सांगताय. दादांचा इतका प्रदीर्घ अनुभव आहे. पण तंतोतंत सुरुवातीच्या काळात जो संपर्क आला आणि तुम्ही त्यांना तशाच पद्धतीनं फॉलो करत चाललाय. अगदी ती जवळीकता तुम्ही मला तसं वाढायला लागली. काल पण मला वाटतं, की ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील त्या संदर्भानं मग तुम्ही सगळे आमदार भेटला, खासदार सगळी मंडळी भेटलं. काय चर्चा झाली होती त्यावेळेला? कसे संवाद झाले होते? म्हणजे शेवटच्या आठवणी काय आहेत दादांबद्दलच्या? त्यात तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यातल्या 2 म्हणजे न विसरणाऱ्या आठवणी. एक आठवण मला आठवतंय, म्हणजे मी जेव्हा विठ्ठल कारखान्यात चेअरमन नव्हतो. हं. मी राजकीय जीवनाची सुरुवात करत होतो. मी गावभेटी करत होतो आणि कारखान्याची निवडणूक लढायची का विचारत होतो. त्यावेळी मी दादांना असंच विठ्ठल कारखान्याची निवडणूक लांबतीये हं. आणि ती लावली पाहिजे आणि तो कारखाना बंद पडलाय, तो सुरू झाला पाहिजे. याबाबत मी दादांना भेटायचो. मग एक दिवशी दादांनी मला विचारलं, "मग सभासद तू आहे का? हं. 3 वर्ष ऊस गेलाय का?" हं. 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 मला विचारलं, हं. "हे इतकं बारकाव?" हं. "हो दादा गेलाय" म्हणलं. "माझं सलग 8-9 वर्ष ऊस झाला." "ठीक आहे" म्हणले, "तू परवा दिवशी भेट." हं. हं. मग त्यांनी तोपर्यंत माहिती घेतली असेल सहकार विभागाकडनं काही ती. मग बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होते तेव्हा बरं. आणि त्यांचे पी-एस पाटील साहेब होते आम्ही. मग त्यांनी मला फोन केला, विचारलं काय-काय त्या हं. कारखान्याची माहिती विचारली. मी सांगितलं अशी-अशी यावर्षी निवडणूक व्हायला पाहिजे होती आणि एवढे दिवस झाली लांबली आहे आणि त्याची सगळ्या माहिती दिली त्यांना. दादांना परवा दिवशी भेटलो मग त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात. त्या आयुष्यात कधी न विसरणारी भेट. हं. सह्याद्री अतिथीगृहात भेटलो. दादा, मी आणि जयंत पाटील साहेब होते. बरं. मला चांगलं आठवतं. मग दादा तेव्हा उपमुख्यमंत्रीच होते. जयंत पाटील साहेब तेव्हा मंत्री होते आणि उद्धव ठाकरे साहेबांचं हे असताना. हं. 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 मग मी होतो. म्हणजे दादा, जयंत पाटील साहेब आणि मी असं बसलो. बसल्यानंतर मग म्हणले मी माहिती घेतली कारखाने निवडणुकीची आणि कारखाना असा आहे आणि तुला निवडून कसं येईल? म्हणलं दादा अशी झालंय, बंद पडलाय आणि तो चालू करतो. मला हा अनुभव आहे आणि सांगोला चालू केलाय तुम्हीच दिला होता त्यामुळं सगळं. मग मला म्हणले, "ठीक आहे निवडणूक लावतो लगेच. तू फक्त निवडून ये. हं. नाही निवडून आलं तर तोंड दाखवले हो हं. आणि तुला पुन्हा चालू करायला पाहिजे ती मदत करतो." हं. आणि त्याच्या पुढचा शब्द माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा होता. "तू कारखाना निवडून ये, चांगला चालव, तुला विधानसभेला तिकीट देतो." हे त्यावेळी मला सांगितलं. हं. पवार साहेबांनी इथं जाहीर केलं नंतर. पण त्याच्या आधी मला आणि ती आयुष्यातली म्हणजे मला पहिलं स्वप्न दादांनी दाखवलं आमदार होतो मी. हं. नाहीतर म्हणजे कारखाना चालवणं आणि इथपर्यंत ठीक होतं ते. आपण काय घरात आपल्या वारसा नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही. आता ती झाल्यानंतर म्हणजे खुद्द जर दादा म्हणतायत, हे दादाला माहीत काहीतरी आणि तिथून जी म्हणजे मी स्वतःला स्पीड पकडला. तर तुम्ही बघा म्हणजे माझ्या राजकीय जीवनात त्याच्या आधी मी काय ह्या सगळ्या ह्याच्यात नव्हतो. मग तिथून जे मी स्पीड पकडला, की दादांच्याकडे बघून वेग असतो ना कामाचा, तसंच मी हे केलं आणि मला खरं कोणत्यातरी मोठ्या नेत्यानं पहिल्यांदा तो आमदार होतोय आणि त्याला तिकीट देतो हं. असं म्हणणारा अजितदादा होते. आणि जसं तुम्ही विचारलं परवाची शेवटची आठवण, हे आपल्याला माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आणि त्यावेळी आमचे एक प्रदेश अध्यक्षांनी Zoomवर मीटिंग घेतली, की कुठं कशा कशा युत्या करायच्या वगैरे काय. मग आम्ही सांगितलं आम्हाला इथं
अजितदादांची राष्ट्रवादी, शिवसेना यांना सगळ्याला सोबत घेऊन मागच्या विधानसभेला जे सोबत होते त्यांना घेऊन करायचे. मग आम्हाला नंतर फोन आला खासदार साहेबांचा की अजितदादांकडे आपल्याला जायचंय म्हणून. मग मी उत्तमराव जानकर साहेब, राजाभाऊ खारे साहेब, नारायणआबा पाटील साहेब आणि खासदार साहेब, आम्ही 5 जण, 4 आमदार, खासदार साहेब आणि 2 जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख साहेब आणि उमेश दादा पाटील साहेब, आम्ही एवढे आणि दादांच्या घरी. आणि तिथं गेलो, दादांच्या सहयोगला बारामतीत भेटलो. मग मला ते दिवस पण बघा, म्हणजे असे दादा बसले होते, मी इथं बसलो होतो, इकडं राजाभाऊ खारे, उत्तमराव असे खासदार साहेब समोर, असे त्या अँगलनं सोप्यावर दादा बसले होते. मी एकदम शेजारच्या अलीकडच्या खुर्चीवर होतो. आणि मग करमाळ्याचं कसं, माळशिरसचं कसं, हे सगळे मला विचारलं. म्हणलं दादा मी सोबत करू आपण असं असं. तू कसं लढणार? दादा तुम्ही ताकद द्या म्हणलं, मी सगळ्या जागा घड्याळावर लढतो. 1, 2, 4 जागा आम्ही तुतारी लढतो. नाही दादा, मी दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावे आमची इच्छा. मी अनेक वेळा बोललोय, म्हणलं पवार कुटुंब ती होईल रे म्हणले, आणि हाय म्हणले चर्चा चालू, असं मोकळ्या मनाचं माणूस ते बोल. बरोबर. आणि मग तिथं सांगितलं दादा असं असं आम्हाला दोन्ही लढ म्हणले, सगळ्या जागा निवडून आल्या पैसे. होय दादा म्हणलं, किती जागा आहेत काय? म्हणलं असं पंढरपूरला 8 जिल्हा परिषदच्या, तिकडं माढा मतदारसंघात 7 आहेत, 5 माझ्याकडे आहेत, 2 नारायणआबाच्या मतदारसंघात जातात आणि 1 मतदारसंघ अर्धा आहे. ठीक आहे म्हणले, खरा जोरात. आणि इतकं म्हणजे त्या दिवशी 20 मिनिटं होता. आणि मग दादानी सांगितलं तुला निधीचा वाटा, निधी दिला जाईल, संपूर्ण रस्त्याची कामं आहेत ती जी काय अडकलेत, सीना-माडा उपसा सिंचनसाठी 3री सुप्रमा, त्याला निधी पाहिजे. माणेगाव जे उपसा सिंचन योजना, त्याला निधी पाहिजे. मला 1 वर्ष झालं PWDला, ती म्हणले कोणालाच दिलं नाही राज्यात. ठीक आहे, तुला एकट्याला दिला नाही असं नाही म्हणजे, राज्यात कोणालाच दिलं नाही, मागचं द्यायचे राहिलेत पैसे, ह्यावेळेस बजेटला आम्ही तुला पण देऊ, सगळ्यालाच देऊ असं आम्हाला म्हणले. बजेटला देऊ, रस्त्याच्या कामाला देऊ, बाकीचे जे म्हणजे इतकं वस्तुशीर आमचं त्या दिवशी बोलणं झालं. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे सगळे मी घड्याळावर उभं केलं. आता मला प्रश्न असा, उद्या निवडून आणणार दाखवायचं कोणाला? हे असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. 8 दिवसापूर्वी दादांना भेटलो, मागच्या 3-4 दिवसापूर्वी फोन आला. आणि अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता बघा, त्या दिवशी 21 तारीख काहीतरी, 21 तारखेला दादांचा फोन आला सकाळ, काय काय केलंय, किती दिले, काय केलं, कसं उभा केलं, दादांना सांगितलं सगळं. परवा सुद्धा म्हणजे असं वाटलंच नाही कधीच की असं पण ज्या माणसासोबत, म्हणजे आता पुढचं सगळं झुकून देऊन आधी होतोच, आणि आता तर एकदम म्हणजे पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे. आणि आता बघा माझ्या कार्यकर्त्याला किंवा असं वाटायला लागलं की दादांना शब्द दिलाय की घड्याळाच्या जागा सगळ्या निवडून आणतो. त्यामुळे इतकी जबाबदारी प्रचंड वाढली. आणि आता मलाच की सगळ्या जागा निवडून आणणं हीच दादाला श्रद्धांजली असते. कारण ज्या माणसाने शेवटच्या क्षणाला पर्यंत, आणि ही निवडणूक आता खूप निवडणूक असते, पण जे दादांबरोबरचा जो संवाद झाला तो खूप आता मला चटका लावून गेला. 8 दिवसापूर्वी भेटलो, 20 मिनिटं गप्पा मारल्या. विशेष उठून जाताना बाहेर आम्हाला, अरे तुम्ही चहा नाश्ता केला का? परत मला विचारलं कॉफी घेतली का? मी कॉफीच घेतली होती तरी. म्हणजे इतकं खरं तर तुम्ही आता भावनिक झालाय. खरं तर हे कुणालाच न पचवण्याजोगं आहे हे सगळं. कारण म्हणजे आता मला प्रश्न विचारताना सुद्धा पुढं भरून आलाय. खरं तर माहित नाही, म्हणजे परवा असं होतं की आम्ही कधी फार राजकारणामध्ये तुमच्या आजूबाजूलाच पत्रकारिता करत फिरतोय, परंतु ज्या दिवशी दादाचं असं झालेलं बातमी टीव्हीला बघितली, जेवण करत होतो, तर म्हणजे बारकं लेकरू रडते तसं अक्षरशः आम्ही आबासाहेब रडलो होतो.
माहीत नाही आपण म्हणजे काल असं खूप जणांचं झालंय, की आपलं काही कनेक्शन नसताना पण आपलं काय तर खूप मोठं लॉस झालाय. ही भावना आहे. ते असं असताना पुन्हा तुम्ही हे सगळं सांगताय, की हा झंझावात मी पुन्हा-पुन्हा मी ते कनेक्ट करतोय. अजितदादा आणि अभिजित पाटील हे जे समीकरण आहे. उद्या तुम्ही म्हणाला तसं अर्थात ह्या सगळ्या जागा निवडून आणणं हा शब्द देऊन आलाय. पण मला माहीत आहे तो शब्द तुमचा निश्चितपणाने इथं पूर्ण होईल. लोक तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहतील कारण धाडस आणि तशा अंगाने फटकळपणा दोघांचा पण सारखा आहे. म्हणजे अजितदादा फटकन बोलून जायचे. तुम्ही पण फार विचार न करता निर्णय घेता, फटकन बोलता. भलं मग एखादा निर्णय कदाचित एखाद्या गोष्टी ठिकाणी अंगलट आला, तर हिमतीने त्या गोष्टीला समोर जाणं आणि लोकांमध्ये 24 तास उपलब्ध असल्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण व्हायची संधीच तुम्ही ठेवत नाही. कारण कित्येक वेळा तुमची माझी मुलाखत आत्ता सुद्धा रात्रीच सुरू आहे आणि ती अनेक वेळा रात्रीच झाली आहे. पहाटे-पहाटे 4 वाजताच आपला फोन होतो, की काय कसं म्हणून. तर हे जे झोकून देणं आहे ते सेम आहे. अजून एक समीकरण आहे. तुम्ही जसं बारामती म्हणालात तसं तर खूप वेळा असं म्हणतात, की बारामती नंतरचं त्यांचं प्रेम पुणे आणि पंढरपूरवर त्यांचं विशेष लक्ष, प्रेम. तर हे कधी असं जाणवलं का दादांसोबत? किंवा दादा आणि तुमचा माढा मतदारसंघ तर आहेच, पण तसे तुम्ही पंढरपूरचेच आहात. तर दादा आणि पंढरपूर हे काय समीकरण आहे? अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून ते आज वारी झाली खऱ्या अर्थानं. खरं तर वारीला पण आले असते. पण आजची वारी तिथं भरली होती खऱ्या अर्थानं. तर हे पंढरपूरचं आणि त्यांचं समीकरण काय? पंढरपूरच्या विकासाबद्दल अभिजित पाटलांचं व्हिजन सगळ्या मतदारसंघाला, दोन्ही मतदारसंघाला सर्वश्रुत आहे. ज्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही इथं अनेक मान्यवरांच्या समोर अगदी निर्भीडपणाने घेतल्या, की हे माझं पंढरपूर आहे. इथं लाखो वारकरी भाविक येतात. त्यांच्या माध्यमातून मला पंढरपूरला अशा-अशा पद्धतीने उभा करायचा आहे. हे व्हिजन आणि तुमच्यासारखी व्हिजन असलेली माणसंच दादांना आवडत होती. कारण तो माणूस आयुष्यभर व्हिजन घेऊन जगलेला माणूस होता. तर हे पंढरपूरचं आणि त्यांचं समीकरण कसं होतं नेमकं? हे मला आठवतंय कोविडचा काळ होता हं, आणि दादा उपमुख्यमंत्री म्हणून महापूजेला आले होते कार्तिक वारीच्या आणि आम्ही बसलो होतो आणि दादांचं बघा म्हणजे त्या माणसाकडचं शिकण्यासारखा गुण म्हणजे ज्यावेळेस कोविडचा काळ होता, एकही दिवस दादांनी मास्क तोंडात काढला नाही हं. आणि दादा म्हणायचे, "मीच मास्क नाही घातला तर महाराष्ट्राला काय सांगू?" हां. म्हणजे आधी करावे आणि मग सांगावे. ह्या उक्तीप्रमाणे दादांचं होतं आणि पंढरपूरबद्दल इतकं प्रचंड प्रेम होतं. ह्या कॉरिडॉरचा विषय निघाल्यावर हं, कॉरिडॉरमध्ये बाधित लोकं कशी कमीत कमी होतील आणि हे पंढरपूर ह्या देशाच्या नकाशावर, जगाच्या नकाशावर कसं पोहोचल, ह्यासाठी लागणारा निधी असेल, तरतूद असेल, सगळ्या बाजूनं म्हणजे पंढरपूरचं ट्रॅफिक कंट्रोल असेल, पंढरपूरला येणाऱ्या ट्रेन्स असतील, त्या कशा वाढतील, ह्याच्यावर आमची चर्चा झाली होती. पंढरपूरचे रस्ते किती घाण असतात, तुम्ही हं, स्वच्छ ठेवत नाही, हं. हे गवत उगवलंय, काय लक्ष नाही तुमच्या लोकांचं, असं म्हणायचे. म्हणायचे आणि पंढरपूरला आल्यानंतर म्हणायचे की जे धार्मिक जे हे आहे, त्याला एक पर्यटनाचं रूप देता येऊ शकतं आणि साईट सीइंग डेव्हलप करता येतील आणि ह्याला एक वेगळ्या अँगलनं बघावं. पंढरपूरला एवढं मोठं उजनी धरणाचं पाणी आहे, कॅनॉल आहे, शेती आहे. त्या शेतीला एकरी 100 टन एआयचा वापर करावा, ह्याच्याबद्दल पुढाकार घ्यावा. इथले साखर कारखानदारी, इथं इंडस्ट्री यावी. म्हणजे दादांबरोबर बोलताना अनेक वेळा त्या विषय झाला. आणि माढ्याच्या बाबतीत आम्ही चर्चा करत असताना दादांनी तो जो उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप करायचा 282 कोटीचा जी-आर निघालाय, त्याला निधी तरतूद करायची. तर आता ह्या मला म्हणली होती, "ह्या अर्थसंकल्पात तुला तरतूद करतो आणि ह्या वर्षी आपण सुरू करू." हे म्हणजे माढा नगरपंचायतसाठी आम्हाला बिल्डिंग बांधायची आहे. त्या संदर्भात एवढे वर्ष झालं नगरपंचायत होऊन पण अजून नगरपालिकेची बिल्डिंग नाही. हं, तर ते सुद्धा मी 2-3 वेळा बोलल्यावर त्यांच्या लक्षात होतं, की ती बांधायची आहे. हं, हं. हे आमची रस्त्याच्या बाबतीत प्रस्ताव दिला. म्हणजे दादांकडे ज्या वेळेस गेलो, त्यावेळी दादांचं व्हिजन, काम करणं आणि सांगितलेलं काम लक्षात ठेवणं. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नव्हे तर जे काम राजकीय जीवनात करतात, त्यांनी सगळ्या गोष्टी दादा फॉलो केल्या. त्या आयुष्यातला एक यशस्वी माणूस म्हणून, यशस्वी नेता म्हणून होता येईल, एवढं दादांकडनं घेण्यासारखं आहे. आज जर ही घटना घडली नसती, अजून कमीत कमी 20-25 वर्ष दादा आपल्याला सहवास लाभला असता आणि त्या माध्यमातनं महाराष्ट्राच्या गती जी आहे, त्यांच्याकडनं मिळाली असत्या, अचूकपणा मिळाला असता. मला
पंढरपूरच्या विकासात असेल, माढ्याच्या विकासात असेल, खूप मोठी त्या ठिकाणी मदत दादांनी केली होती आणि करणार होती. त्यामुळं आता ती भविष्याच्या काळात महाराष्ट्रात त्या दादांचं एवढं दुसरं कोणी करू शकणार नाही. आणि दादा दादाच होते. एक शेवटचं सांगतो, की एकदा काटेवाडीला गेलो होतो. काटेवाडीला गेल्यावर ते शेतात नेलं. एक ठिकाणी लागवड चालू होती एकराला. गाईच्या गोठ्यात नेलं. हम्म, गाई दाखवणं. हम्म, म्हणजे किती हम्म. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि गाईच्या गोठ्यातली गाई दाखवत, म्हणजे शेत दाखवत, इतका जमिनीशी कनेक्ट असले ह्या सगळ्या आठवणी आहेत. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही भावनिक आहात. काल मला आठवते, मला वाटतं सकाळी तुम्ही 9च्या दरम्यानच तिकडं 9:30च्या दरम्यान कधी आपली भेट झाली? जेव्हा म्हणजे 9:04 मला पहिला फोन आला हां. की दादांच्या प्लेनचा अपघात झाला. मी जागेवर खालीच बसलो. मला सुधरच ना काय. हम्म. आणि मी यांना एक अर्धा तास एका जागेलाच बसून होतो की काय झालंय, दवाखान्यात नेलंय का काय, नेमकं काय झालं माहीतच नाही. आणि एअरपोर्टवर झालंय. हम्म. एअरपोर्टवर झाले म्हणल्यानंतर वर क्रॅश होणं आणि एअरपोर्ट अपघात होणं, थोडी अपेक्षा होती की काहीतरी. तिथल्या इथं झालं. पण परत बातमी ज्यावेळेस कळाली, मी 9:45 तर लगेच बारामतीला गेलो. 12ला तर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तुम्ही 9:45. खूप म्हणजे काल पवार साहेबांची अवस्था बघितली. एकदम हे झाले होते. सुप्रियाताई, सुनेत्रा वहिनी, अख्खी फॅमिली. काय 2 दिवस मी तिथंच होतो. सणच होत नव्हतं. खरं तर हे सगळं म्हणजे खूप त्रासदायकच आहे आपल्या सगळ्यांसाठीच. खरं तर अजितदादा जाणं हे मी म्हणालो तसं फक्त पवार कुटुंबाचं, बारामतीचं किंवा फक्त पश्चिम महाराष्ट्राचं नुकसान नाही. हा माणूस जाणं म्हणजे एक विद्यापीठ अस्ताला जाण्यासारखं आहे. हा माणूस जाणं म्हणजे एक राजकारणातली समज अस्ताला जाण्यासारखं आहे. एखाद्या माणसाला त्याला स्वतःला राजकीय जीवनामध्ये करिअर करायचं असेल, राजकारणामध्ये यायचं असेल, कारण अलीकडच्या काळामध्ये थोडंसं राजकारणाच्या बाबतीमधल्या ज्या प्रतिमा झाल्या त्या मलिन प्रतिमांमुळं तसं कुणाला असं पटकन राजकारणात येऊ वाटत नाही किंवा आदर्श आपण राजकारणी व्हावं ही भावना आज नाहीये. आणि अशी भावना असावी असं वाटण्यातला तो शेवटचा नेता होता. कारण ज्या पद्धतीचा कामाचा आवाका, ज्या पद्धतीनं महाराष्ट्र उभा आडवा माहीत असणं, ज्या पद्धतीनं देश आणि इथलं वातावरण, शेतकरी, तिथल्या मूळ समस्या याच्याबद्दलची माहिती असणं, ज्या पद्धतीनं सहकाराचं ज्ञान असणं. मगाशी खरं तर आमदार साहेब बोलताना म्हणाले तसं एखाद्या फाईलवर सही करायची किंवा एखादा प्रश्न समोरनं आला तर तो नेमका कुठल्या पद्धतीनं सुटतोय हे नेमकं माहीत असणं. अधिकाऱ्यापेक्षा त्या क्षेत्राची जास्त, त्या विभागाची जास्त माहिती असणं. ह्यामुळं खरं तर मंत्रालय असं म्हणतात की अजितदादा मंत्रालयात गेले की मंत्रालयाला एक चैतन्य येते. मंत्रालय असं जागं होतं किंवा मंत्रालय हलतं बोलतं होतं. नाही खरं आहे, कारण माझे बंधू मुंबईमध्ये आहेत मंत्रालयामध्ये, एपीआय म्हणून काम करतात दुसरे भाऊ. ही सगळी मंडळी तिथला मुंबईमधला जो वावर आहे तो आवर्जून सांगायचे आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला ते कळतेच की कशा पद्धतीने ते काम असायचं. असा हा माणूस आज आपल्यामध्ये नाही, हे खऱ्या अर्थानं फक्त शब्द म्हणून पोकळी नाही. तर उद्या प्रत्येक वेळा काम करताना जसं आमदार साहेब बोलले, की उद्या प्रत्येक वेळा क्षणाक्षणाला काम करताना त्या आठवणी येत राहणार आहे. असंख्य आठवणी तुम्ही खरं त्यांच्या जागवल्या. तुम्ही नशिबवान आहात, की तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवता आला, त्यांच्यासोबत खूप सारं बोलता आलं, गप्पा मारता आल्या, विविध प्रश्न या संदर्भानं चर्चा करता आल्या, प्रश्न उत्तरं करता आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल तुमचे असे बरेच फोटो व्हायरल झाले, की ज्यात तुम्ही आणि अजित पवार साहेब हे एका गाडीतून प्रवास करतानाचे बरेच प्रसंग दिसले. हसत खेळत विनोद करतानाचे काही फोटो तुम्हाला प्रसंग दिसले. असा नेता आपण खरं तर काल गमावलाय. हे भरून निघणारी हानी आहे. काल ह्या सगळ्या कुटुंबावर जो प्रसंग आहे तिथं पवार कुटुंबाचे सगळ्या कुटुंबांना आपल्या संपूर्ण महाराष्ट्र माझाच्या परिवाराच्या वतीनं हे सगळं सहन करण्याची ताकद, बळ मिळो. आणि उद्या या मातीमध्ये अजित पवार साहेबांनी जे विचार पेरले, जिथं आज तुमच्यासारखी लोकं जी 24 तास 365 दिवस लोकांसाठी राबतायत. सहकारामध्ये तुमचं सारखं चांगलं ज्ञान आहे, माहिती आहे. जो झपाटा आहे तुमच्या कामाचा, ज्या पद्धतीनं तुम्ही दिवस-रात्र लोकांसाठी काम करता. मी बघतो नेहमी, की नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा असलेलं तुमचं इथलं नेतृत्व आहे. ज्या पद्धतीनं त्यांना समज आहे, तसं कुठल्याही व्यासपीठावर तुम्ही असता तेव्हा तुम्ही त्या-त्या विषयाला चांगले संदर्भ लागतील अशाच संदर्भानं बोलता.
तर हे जे पवार साहेबांनी ज्या पद्धतीने हे पेरले, ते तुमच्यासारख्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये उदयाला यावं आणि तुमच्या हातून तशा पद्धतीची सेवा घडावी, हीच मला वाटतं अजितदादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल आणि या राजकारणामधला आशावाद टिकवून ठेवायचा प्रयत्न त्या माणसाने केलाय. उद्या ज्या कुणाला वाटतं, की आपण राजकारणामध्ये जावं, त्यांना अजितदादांनी इतकं सक्षम व्हावं, तितकंच निर्भीड व्हावं, तितकं स्पष्ट व्हावं, अभ्यासू व्हावं आणि राबायची तयारी ठेवावी. तर आपण खऱ्या अर्थानं अजितदादांच्या या संपूर्ण कारकिर्दीला न्याय देऊ शकू. त्यांना खऱ्या अर्थानं लोकांमध्ये जिवंत ठेवू शकू, असं वाटतंय. आबा खरं तर या सगळ्या भावनिक प्रसंगामध्ये मला समजतंय तुमच्याशी बोलताना. आवाज पण तुमचा फुटत नाही. तुम्ही आवर्जून वेळ दिला, दादांबद्दलच्या आठवणी जागवल्या आणि आमच्या प्रेक्षकांसाठी शेअर केल्या. धन्यवाद. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं हे शब्द कधी आयुष्यात येऊ नये, परंतु आता नाविलाज आहे. दादांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही पंढरीच्या पांडुरंग आई माडेश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि दादांचा विचार आम्ही सर्वजण जपत ठेवू.